कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम्. येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. विनायकं गुरुं वन्दे भवबन्धै मुक्तये. ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च. अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णयो. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. तर आजचा आपला अभंग मागच्या वेळेस पर्वताप्रमाणे अभंग आपण घेतला, पण लाईनीचा प्रॉब्लेम थोडस असल्यामुळं म्हणा, टावर बरोबर नाही म्हणा, तर तुमच्यापर्यंत आवाज काही आला नाही. तर तुम्ही घेतला अभंग पर्वताप्रमाणे मागच्या वेळेस का राहिलेले शरद भाऊ? नाही समजलं नाही, त्यामुळे तो परत घ्यावा. तर अभंग सुंदर आहे. हा, पर्वताप्रमाणे अभंग आपण पर्वताप्रमाणे आपण आवाजाचा प्रॉब्लेम आलता. हा, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होण्या भक्तांशी. नाहीजाशी भक्ती ते पतित भक्त, हरिशी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. की आपणा सर्वांना जो काही हरिपाठ आहे तर तो साधू संतांना मुख्य म्हणून सांगितला, आणि तो हरिपाठ आपण सर्वांनी त्या ठिकाणी रोज म्हणाव, अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा काही नियम आहे. आणि आपण तो हरिपाठ मानायलाच पाहिजे, कारण हरिपाठ म्हणणं हा वारकऱ्याचा नियमच असतो. आणि बरं, हरिपाठ म्हणा आणि पुन्हा हरिपाठ समजून सुद्धा घ्या. समजून घ्या याचा अर्थ हरिपाठ प्रत्येक शब्द संताचा आपल्याला कळायला पाहिजे. कळून त्या ठिकाणी हरिपाठ म्हणणं एक वेगळाच आनंद आहे, कारण तो कळण्याचा आनंद आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याला, पण आपण तशा प्रकाराने त्या ठिकाणी जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या लक्षात आलं तर आपलं बंधन तुटायला काही अडचण येणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी हरिपाठाचा अभंग बघायला लागलो. आणि आजचा अभंग आहे की पर्वताप्रमाणे पातक करणे. आता पर्वतासारखं पाप होत असतं जर देवाचं भजन नाही केलं. आपण देवाच्या संगतीमध्ये आलो पाहिजे, देवाचं भजन आपण केलं पाहिजे. जर का देवाचं भजन नाही केलं आपण खूप पापी. आणि किती पाप करायला लागलो तर पर्वतासारखं पाप. आता पर्वत म्हणजे एक मोठा त्या ठिकाणी असतो, ते काय लहान नसतो. कारण सगळ्यात मोठं पाप की देवाचं भजन नाही करणं. की नामासी विनमुख तो नर पापिया, हरवी न धावया न पावे कोणी. कारण देवाचं नाव घ्यायलाच पाहिजे, कारण देवाचा ना आपला संबंध सगळ्यात जवळचा आहे. देव माझा वाटला पाहिजे, मी सुद्धा देवाचा आहे, असं देवासंग नातं साधू संतांना आपलं सांगितलेलं आहे. आपण जे नाते जोडायला लागलो तर ते दुःखाचे, कारण ज्यांना आपण माझं म्हणायला लागलो तर ते दुःखी आहेत, आणि एक दिवस ते आपणाला सुद्धा दुःखी करणार आहेत. म्हणून सर्व काही दुःखच आपण जवळ साठवायला लागलो आणि दुःखी लोकांसंग संबंध जोडायला लागलो. वास्तव संबंध नाहीत, म्हणजे खरे संबंध नाहीत, आणि खरा संबंध आपला देवासंग आहे. म्हणून देवासंग आपला खरा संबंध आहे, आणि तो देवासंग संबंध घट्ट करण्यासाठी मग देवाचं भजन केलं पाहिजे. नेहमीच देवाचं भजन केलं पाहिजे. आणि म्हणून संसारामध्ये राहा, पण संसाराचं भजन करू नका. आता संसाराचं वर्णन जर आपण केलं तर मग आपण संसारामध्ये गुंततो. कारण ज्याचं आपण वर्णन करतो, ज्याला आपण चांगलं म्हणत असतो,
तिथं आपलं मन घोटाळत असतं किंवा ते मनामध्ये बसत असतं, मनाला ते आवडत असतं आणि जे मनाला आवडलं त्याच्या मन नादी लागत असतं. बरं, ज्याच्या मन नादी लागलं ते चांगलं असतं का? नाही. हा संसार चांगला नाही, कारण या संसारामध्ये जीवाला राहता येत नाही. तसं शरीर सुद्धा त्या ठिकाणी एक राहाची वस्तू नाही, तर काही काळापुरतं आपण या देहामध्ये आलो. तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगते, या शरीराची आगावा जया लागी आले पांडवा, तो कार्यात आगवा सांडोनिया. या देहाच्या गावाला आपण आलो आणि काही काळापुरते आलो, कारण कौरकराचं नाही, या देहामध्ये आपण आलो. पण हा देह आपल्याला सोडायचा आहे, परंतु देह सोडायच्या आधी देवाची प्राप्ती आपल्याला करायची. देव कळून घ्यायचा, आणि जर का आपल्याला देव नाही कळाला तर मग आपण या दुःखातून पार पाडण्याचा जो मार्ग आहे तर तो गमावला. कारण नरदेह गेला आणि नरदेह सहजासहजी भेटला नाही आपल्याला. नरदेह निधान लागले अति उत्तम अशा प्रकारचं रत्न आपल्याला भेटलंय, ते नरदेहाच्या रूपानं. आणि तो नरदेह आता बराच गेलाय आतापर्यंत. आणि जर का आपण त्या देवाचं भजन नाही केलं तर राहिलेला सुद्धा असाच या ठिकाणी नरदेह जाणार आहे. आणि नरदेह जर गेला तर देवाची प्राप्ती करून घेण्याचा मार्गच बंद झाला. कारण देवाची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हणजे नरदेह आहे, आणि त्या नरदेहामध्ये देवाचं भजन करून घेणं एक साधन आहे. म्हणून देवाचं भजन करणं हे मुख्य आहे. आणि जो देवाला विसरला तर तो त्या ठिकाणी अशा प्रकारचा अधोगतीला गेला. कारण देवाला जो विसरत असतो तर त्याची अधोगती होत असते. म्हणून पर्वतासारखं पातक त्यानं केलं. कोणी केला? जो देवाची भक्ती करीत नाही त्यानं केलं. जो देवाचं भजन करीत नाही तो पापी आहे. म्हणून सरळ सरळ त्या ठिकाणी माऊली हरिपाठात सांगायला लागले. कारण हे पटणार नाही लोकांना, पण तरी सुद्धा इलाज नाही, म्हणावंच लागतं पापी. कारण का? अरे सगळ्यावर देवाची सत्ता आहे, किंवा इथले एक ना एक पदार्थ देवाचा आहे. कारण देव याला सांभाळायला लागला, देवानं उत्पन्न केलं, देवामुळेच राहिलं आणि शेवटी देवातच सामावणार आहे. म्हणून सर्वांचं अधिष्ठान किंवा सर्व काही जे झाले तर ते देवापासून झाले. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की देवाचा आणि आपला संबंध आहे. म्हणून आपण देवासंग संबंध दृढ केले पाहिजे. आणि जगासंग नातं आपलं तात्पुरतं आहे. कारण जगासंग नातं नाही आपलं. जग काय वस्तू आहे की या ठिकाणी शरीर काय वस्तू आहे, तात्पुरतं आहे बरं का. कारण हे काही काळापुरतं आहे, याचा आपला काही संबंध नाहीये. नाते गोते हा प्रपंच दिसायला लागलाय पण खरा नाही. कारण सर्व काही दुःखरूप आहे, एक दिवस सोडायचा आहे. ही एक साधन आहे, त्याच्यामध्ये गुत्ता कामा नये. देवाचं भजन आपण नेहमीच केलं पाहिजे. आणि जो देवाचं भजन करीन तो खरा भाग्यवान आहे. आणि जर का देवाचं भजन नाही केलं तर मग किती पाप केलं? तर माऊली सांगते, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. वज्रलेप शब्दाचा अर्थ इतकं त्या ठिकाणी माऊली सांगते, पाप होईल की वज्रासारखं चिटकून राहील, की याचा अर्थ ते पाप जाणारच नाही. कारण सगळ्यात मोठं त्या ठिकाणी पाप आहे देवाला विसरणं, आणि सगळ्यात मोठं पुण्य आहे देवाचं नाव घेणं. म्हणून प्रत्येक चरणाला हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. की देवाचं नामस्मरण करणं हे सगळ्यात सोपं आहे आणि सगळ्यात मोठं पुण्य आहे. म्हणून हे पुण्य सर्वांनी केलं पाहिजे. देवाचं भजन करणं, देवाचं नामस्मरण करणं इतकं सोपं आहे. कारण सर्व काही देवाचं आहे. सर्व देवाचं असून आपण माझं म्हणायला लागलो आणि देवाचं भजन जर केलं तर आपल्याला पापातून सुटता येतं. देवाचं भजन केलं आपला सुखाचा मार्ग सापडत असतो. कारण देव सुखरूप आहे. देवाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे त्याचं नामस्मरण आहे. हा रस्ता आहे देवाकडे जाण्याचा. कारण देव आहे परंतु देव आपल्याला माहित नाही. देवाकडे जायचंय पण जायचं कसं
मग नामस्मरण केलं की देवाकडे जाता येतं, आणि हाच रस्ता आहे देवाकडे जाण्याचा. म्हणून देवाचं नाव कोणाला घेता येत नाही, कुठं घेता येत नाही. देवाचं नाव कधी घेता येत नाही, कुठं घेता येतं, कोणाला घेता येतं. आणि देवाचं भजन नाही करणारा कसा आहे, तर त्यानं अत्यंत अशा प्रकारचं मौल्यवान देहामध्ये येऊन सुद्धा त्यानं भजन नाही केलं, म्हणून तो भाग्यवान म्हणता येत नाही. भाग्यवंत म्हणू जया अवघी देवावरी माया. कारण देवावर प्रेम करणारा भाग्यवान असतो. आणि अशा प्रकारचं म्हणून सांसारिक वस्तू जवळ असणारा भाग्यवान असतो. होय, सांगा कोणतरी, सांसारिक वस्तू मिळाल्या म्हणजे आपण स्वतः भाग्यवान आहोत का साखरे महाराज? हा सांगा रावसाहेब भाऊ. आपल्याला सर्व काही संसार भेटला म्हणजे आपण स्वतःला काय म्हणायला लागलो? भाग्यवान. भाग्यवान म्हणायला लागलो. परंतु तुकाराम महाराज भाग्यवान कोणाला म्हणायला लागले सांगा? तो देवाचं भजन करतो. आता काही त्या ठिकाणी आपलं तोंडच दाखीत नाहीत. तिकडे काय करायला बसले का काही काय करायचे बोलायला लागले काही माहित नाही आपल्याला. परंतु आता काय त्यालाच माहिती ऐकायला की नाही. सांगा ज्योतिताई. ऐकायलोच महाराज. ऐकायला का? बर 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 ऐकायला लागले. बर बर चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला देवाची भक्ती करता येते. आणि हा भक्ती करण्याचा मार्ग आहे. कारण मनुष्य देह ऐसा निध साधे तरी साधात सिद्ध. कारण आपण मनुष्य देहाला आलोत. कारण मनुष्य देह भेटला हे मोठं भाग्य आहे. कारण मनुष्य देह भेटला तर आमचे महाराज सांगत असते की मोक्षाचा दरवाजा आहे मनुष्य देह म्हणजे. कारण आपण देवाच्या दरवाजामध्ये आलो. कारण आपण पहिलाच अभंग पाहिला की देवाची आद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. कारण देवाच्या दर्जात आलो. आता आपल्याला या ठिकाणी फक्त आता देवाचं स्मरण करून देवापर्यंत पोहोचायचं. आता इतकंच काम राहिलेलं आहे बरं का. अवघड काम झालं आपलं. आता सोपं काम राहिलेलं आहे देवाचं भजन करायचं. आणि ते बी जर आपण करीत नसलो तर मग त्या ठिकाणी पापी नाही तर कशी आहेत. कारण लय मोठ्या भाग्यानं आपण इथपर्यंत आलो बरं का. मग स्वतःला आपण धन्य समजलं पाहिजे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. नाहीतर मग बरेच माणसं अशी आहेत की आपल्या जीवनाला दोष देते. आम्हाला संसारात काही करता आलं नाही, आम्हाला काही मिळता आलं नाही, आमचं काही टिकीता आलं नाही, आमच्या मनासारखं काही झालं नाही. आणि म्हणून त्याला टेन्शन येतं, म्हणून ते वेष्णी होते. आणि काही काही माणसं फाशा घेऊन मरत आहेत. कारण त्याला लय ताण आला तर ते म्हणते आता काय जीवनाला संपेन चांगलंय. आणि हा मूर्खपणा त्या ठिकाणी संतांची संगती नाही केल्यामुळे होत असतो. बरेच लोक आज जगामध्ये आपण पाहतो बेचैन आहेत. कारण त्यांना वाटतं की आपलं जमच ना काऊन, किंवा आपल्याला जे दुःख भेटलं का ते भेटायला नव्हतं पाहिजे. परंतु आपण देवाला शरण गेलो नाही. हे सुख दुःख हे अदृष्टाचे असते. कारण येणारे जाणारे असते. परंतु अजून नरदेह गेला नाही हे मोठं भाग्य आहे बरं का. आणि या भाग्यानंच ईश्वराची प्राप्ती आपलं करून घेता येते. संसार काय हो, संसार या ठिकाणी किती वेळेस भेटला आणि किती वेळेस गेला. संसारामध्ये जीवाला राहता येत नाही, सुखानं राहता येत नाही. परंतु संसारात एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तिने होय सकळ संसार सुखाचा. संसार सुखाचा होईल पण कधी होईल? एक सुख आहे, तुम्ही देवाचं भजन करून तर बघा. म्हणून तुकारामाला चॅलेंज द्यायला लागले, तुम्ही देवाचं भजन करा. तुम्हाला सुख आत्ता होतं, इथं होतं. कारण तुम्ही बघा, तुम्हाला जर आनंद झाला नाही तर मग आम्हाला बोला. तुम्ही आता देवाचं नाव बेंबीच्या देठापासून घ्या, प्रेमानं घ्या, आवडीनं घ्या. देवाचं भजन जर प्रेमानं घेतलं तुम्ही, आता तुम्हाला आत्ता आनंद होईल. आनंद नंतर नाही होणार, आत्ता होणार. हे काय नगदी, कारण तर उधार बोलणं नाही. आता जर आपण देवाचं भजन केलं तर आत्ता त्या ठिकाणी आनंद होतो. तसं आत्ता जेवण केलं की आत्ता भूक जाते, आत्ता पाणी पिले की आत्ता तहान जाते. आता जर आपण देवाचं भजन केलं तर आता सुद्धा आपला इथं सुख होतं. कारण प्रत्यक्ष आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी आपण जर हा लाभ घेत नसलो तर आपण त्या ठिकाणी अभाग्य आहोत. पण ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. का म्हणले? ते म्हणते नामा परते साधन नाही, जे तू अनेक करीशी काही. अशा प्रकारचा लाभ तुम्ही या ठिकाणी आपल्या पदरामध्ये पाडून घ्या. अशा प्रकारचा लाभाचे धनी व्हा. आणि असे जर धनी होत नसले
तर मग तुम्ही अभागी आहात. कारण नामस्मरणासारखं सोपं साधन दुसरं कोणतं नाही. नामापरते साधन नाही, जे तो अनेक करशी काही. कारण काही जरी केलं परंतु नामस्मरणाची सर येणार नाही. कारण नाम जप यज्ञ परम पावन, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामस्मरणाचं महत्व सांगताना सांगायला लागले. नाम जप यज्ञ परम पावन, नामासारखं पावन काही नाही, पवित्र काही नाही. आणि अशा प्रकारचं नाम पवित्र आहे. अपवित्राला पवित्र करतं, पाप्याला सुद्धा पुण्यवान करतं, अभागी सुद्धा भाग्यवान होत असतो. म्हणून त्या ठिकाणी दुःखाचं सुख करणार असं देवाचं स्मरण आहे. म्हणून जो देवाचं भजन करतो, जो देवाचं नाव घेतो, तर तो पुण्यवान आहे. परंतु जो घेत नाही त्याबद्दल या ठिकाणी महाराज सांगायला लागले की त्यानं काय केलं, तर त्यानं पाप जोडले. किती पाप जोडले की पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे, अभक्ताशी. कारण शब्दाचा अर्थ बरोबर चाललं पाहिजे, शब्द आणि अर्थ घेऊन. नाहीतर शब्द घोकून या, करावे ते काय, अर्थाकार राहे होऊन या. कारण एकूण एकाला आपण बोलतो तर अर्थ ध्यानात घेऊन बोलतो. पण संतांचे वाक्य उच्चारताना सुद्धा जर आपण अर्थ ध्यानात घेऊन त्या ठिकाणी हरिपाठ म्हणला, अभंग म्हणला, तर पुन्हा त्या ठिकाणी आपण खोलवर जातो आणि आपणाला कळण. कारण अर्थाशिवाय अर्थाविना पोथी वाचणी काय, अर्थ कळाला पाहिजे. कारण अर्थ कळाला म्हणजे अनर्थ चुकत असतो. तसे एखाद्याला सांगितलं की पुढं खड्डा आहे, तुम्ही त्या ठिकाणी जरा खाली बघून चला. ते म्हणला मी ऐकलं पण त्याचा अर्थ केला नाही, खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. मग आता खड्ड्यात पडायचं नसलं, खड्ड्यात पडला नसता तो, यानं सांगितलेल्या शब्दाचा अर्थ केला असता. तर खड्ड्यात का पडला, तर त्यानं ऐकलं नाही, मनावर कुठं घेतलं त्यानं. मग तशा प्रकारचं या ठिकाणी आपण साधू संतांचं ऐकायला लागलो, पण त्याचा अर्थ केला पाहिजे. कारण ते सांगायला लागले की पर्वतासारखं पाप होत असतं बरं का देवाचं भजन नाही केल्यावर. आणि देवाचं भजन कोण करीत नसतं, अभक्त असतो तो. अभक्त म्हणजे काय, जो देवाचं भजन करीत नाही त्याला काय म्हणायचं, अभक्त म्हणायचं. कारण ते संसाराचे भक्त असते. कारण एक तर देवाची भक्ती करीन, नाही मग संसाराची भक्ती करीन. आता संसाराचे भक्त आहे सगळे, विषय पामर लोक काय संसाराचे भक्त आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगते की काय पाषाणच काय, भजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याशी. कारण पाखंडी माणसाला मरण हीच मुक्ती असते आणि भोजन हीच भक्ती असते. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया पर्वती प्रमा ढळणे दे. कारण देहाला मी मानतो, देवाला दगड मानतो, याच्या पलकर त्याची अक्कलच चलत नाही. अशा बिगर अकली लोकायला परमार्थ कळणार नाही. कारण देव हा दगड नाही आणि आपण शरीर नाही. देव कसा आहे तर सर्व ठिकाणी व्यापून राहिला, रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण देव आमचा देव असा आहे की कानाकानात भरला नाही. सर्वा घटी राम देहादेही, एक देव कुठं नाही. देव आमचा एवढा आहे, विश्व व्यापक कमळापती, त्यासी यशोदाकडे घेते असा आमचा देव आहे. आणि देव सर्व ठिकाणी भरला आणि मी या ठिकाणी कसा आहे तर या देहाहून वेगळा आहे बरं का. देह मी नाही, कारण मरणारा मी नाही. आपल्याला वाटतं मी कोण आहे, माणूस आहे, मी कोण आहे, बाई आहे, मी कोण आहे, नावाचा आहे, मी कोण आहे, गावाचा आहे. परंतु हे लेबल लावलेले आपल्याला, हे तात्पुरते. अशा प्रकारचे आपण नावाचे, गावाचे, जातीचे नाही, तर आपण देवाचे. आणि देव कोणाचा आहे, आपला आहे. आणि आपला संबंधी कोण आहे, देव आहे. हे बाकीचे संबंधी नाहीत आपले, कारण ते सोडून गेले आपल्याला. आपले होते का, आपले नव्हते ना. आपण त्यांच्या नावानं शोक करून काय फायदा आहे. ते काही काळापुरते आपल्या जवळ राहायला आले होते, त्यांचा आपला काही संबंध आला होता. कसं, जसं आपण गाडीमध्ये बसलो आणि तिथं त्या प्रवाशासोबत आपली चर्चा झाली, काही काळापुरता संबंध आला, ते उतरून गेले, आपण उतरून गेलो. अशा प्रकारचा हा संसार आहे. हे तात्पुरते, हे काही कोणी कोणाचं नाही.
परंतु खरा आपला देव आहे. येतील जातील जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रवासी त्या ठिकाणी आपल्या सोबत आले, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी येतील, परंतु त्या ठिकाणी ते प्रवासी आहेत असं समजून आपण चालायचं असतं. तशा प्रकारचे या ठिकाणी देहधारी जे काही आले त्यांचं देह होता, आयुष्य होतं तोपर्यंत राहिले, आयुष्य संपलं की ते निघून गेले. अशा प्रकारचा आपल्याला सुद्धा या देहाचा काही काळापुरता संबंध आहे, हा सोडायचा आहे आणि याचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणून देह जाईल जाईल हे तुकाराम महाराजाला माहिती आहे आणि आपण सुद्धा या देहामध्ये आहे तोपर्यंत देवाचं भजन केलं म्हणजे आपण आपलं कल्याण करून घेतलं आणि आपण कल्याणाच्या मार्गावर तेव्हाच म्हणावं लागल की देवाचं भजन करीत असलो तर. आणि जर का आपण देवाचं भजन नाही केलं ना आपण कशाने तरी स्वतःला शहाणे म्हणू लागलो, सुखी म्हणू लागलो, चांगले म्हणू लागलो तर आपण मूर्ख आहेत. कारण ज्याच्यामुळं आपण चांगले म्हणायला लागलो ते आपलं काही बी केलं तरी होत नाही, ते आपलं सोडून गेल्याशिवाय राहत नाही. पण त्याची वासनाच, त्याचं ते सोडून जाणंच आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे सगळं काही प्रपंच दुःखदायक आहे, जीवाला शोक निर्माण करणार आहे, जीवाला गुंतवणार आहे आणि दुःखाशिवाय हे काही देणार नाही असं समजून त्या ठिकाणी याच्यात राहून याचा नाद नाही ठेवणं, याच्यावर प्रेम करू नये. संसारात राहा परंतु संसार हा प्रेम करायसारखा नाही. संसारी असावे, असुनी नसावे, भजन करावे अहर्निशी. कारण देवाच्या भजनामध्ये या ठिकाणी आपण आपलं गुंतून घेतलं पाहिजे. देवाचं नामस्मरण करणं हे मुख्य कर्तव्य वाटलं पाहिजे. सगळ्यात मोठं काम वाटलं पाहिजे देवाचे भजन करणं. तर आपल्याला वाटत असते की आम्ही हे काम केलं, आम्ही ते काम केलं, आम्ही चांगले आहोत, आम्ही भाग्यवान आहोत, परंतु ते कामच नाही. कारण ते काम का नाही, ते आपल्या कामी येत नाही म्हणून काम नाही. देवाचं भजन आपल्या कामी येतं. हे जे देवाचे भजन सदार आहे समाधान. कारण देवाचं भजन जर आपण केलं तर समाधानाला प्राप्त होतो. इतर कोणतेही काम केले तर समाधान होणार नाही. समाधान कशाने होईल? देवाच्या भजनानं होईल. म्हणून बाकीचे कामच नाहीत. म्हणून त्याच्यामुळे स्वतःला आपण धन कमीनं, मान कमीनं, काहीतरी त्या ठिकाणी अनेक संबंधी कमीनं किंवा संबंधाला अनेक प्रकारचे संबंध या ठिकाणी हे माझं ते माझं ते माझं ते माझं स्वैर्य धैर्य जमा करणं किंवा मोठमोठे मित्र जमा करणं हे काही आपली कमाई नाही. मोठमोठा मान सन्मान प्राप्त करून घेणं, धन संपत्ती मिळणं या ठिकाणी हे सगळं काही मसन वाट्यापर्यंत आहे. परंतु देव तू स्वैरा तरी आता तुकाराम महाराज सांगते तू देवाला स्वैरा जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत तुपलं दुःख जाणार नाही. म्हणून दुःख जायचं असलं तर देवाला स्वैरा कर. स्वैरा कर म्हणजे देवाला जवळ कर, देवासंग नातं जोड. देवासंग नातं जोडायचं असलं तर भजन करावं लागतं. दुसरं काही करता काही जरी केलं तर देवासंग संबंध जोडता येत नाही, परंतु भजन केलं की देवासंग संबंध जोडता येतो. एकमेव भजनच देवाची प्राप्ती करून देतं. म्हणून हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज आग्रहानं सांगते की हरिमुखी म्हणा तुम्ही हरिमुखी म्हणा. स्वतः त्या ठिकाणी तुम्ही देवाचं भजन करा. तुम्ही आता सुरुवात करा. कारण तुम्ही आता जर देवाचं नामस्मरण सुरू केलं तुम्हाला आता लक्षात येईल खरोखर आपण धन्य आहोत, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाशी झालो. कारण खरोखर आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही देवाचे दास झालो, आम्ही देवाला शरण गेलो. कारण त्याच्या मुखातून धन्य धन्य अशा प्रकारचं बाहेर पडत असतं. काही जरी आपण जीवनामध्ये केलं तर आपण धन्य नाही. कारण बरंच करायचं राहतं आणि शरीर सुटत किंवा जे जे केलं का त्याची आपल्याला चिंता लागून राहते किंवा त्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो. म्हणून काही जरी केलं तरी ते जीवाला दुःखाशिवाय काही देऊ शकत नाही. फक्त एकमेव देवाचं भजन असं आहे ते आपण केलं की जीवाला सुखच होत असतं. म्हणून देव सुखरूप आहे, जीव सुद्धा कसा आहे सुखरूप आहे. परंतु तो खोट्याच्या नादी लागला. कारण जीव कोणाचा आहे? आपण सगळे देवाचे आहात. कारण आपलं सगळं देव करायला लागला. आता आपण करायलो का देव करायला लागला? सांगा दादा. देवच करायला लागला. पण अहंकार कोणला आहे? समजा मी करायला लागलो, मी करायला लागलो, मी करायला लागलो, देव करू द्यायला लागला. आपला चालला आपल्यामुळे चालला का देवामुळे चालला? आणि स्वार्थ चालल्यामुळे सगळे काम चालले.
आणि आपण म्हणतो मी काम करायला लागलो, अरे पण तुला श्वास होता म्हणून सगळं करता आलं, श्वास देवानं ठेवलाय म्हणून आपण बुडाकडे गेलो पाहिजे. आपला श्वास जर देवानं ठेवला आणि श्वासामुळे जर सगळे काम झाले तर मग तो काय आपला देव करायला लागला, कारण देव आपला आहे, आपण देवाचे आहोत. म्हणून सगळे आपण कोणाचे आहोत? देवाचे आहोत, कारण आपलं सगळं देवाच्या हातात आहे. आपल्या हातात काय आहे? हे सगळं देवाच्या हातात आहे आणि सगळे आपण देवाचे, म्हणून सगळ्यांना देवाचे होऊन राहावा. कारण आपण जरी नाही होऊन राहिलो तरी पण आपले व्यवहार देवच चालवायला लागले. कारण सर्व सकळ जीवांचा करीतो संभाळ, कारण बोलू द्या लागलाय, चलू द्या लागलाय, पाहू द्या लागलाय, खाऊ द्या लागलाय, ऐकू द्या लागलाय, सर्व काही व्यवहार देवामुळेच व्हायला लागले. आणि अशा प्रकारचं जर ध्यानात घेतलं तर आपण प्रामाणिक आहोत, इमानदारीवर येत आहोत. आणि जर का ध्यानात नाही घेतलं तर आपण बेईमान आहेत. आणि हेच देवाचं भजन असतं, देवाचे उपकार मानले पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज देवाचे उपकार मानते आणि त्या उपकाराच्या बदल्यामध्ये त्याचं नामस्मरण करते आणि त्याच्यामुळे त्याला आनंद आहे. आणि बाकीचे लोक जर संसारामध्ये राहून देवाचं भजन करीत राहिले तर आनंद भेटन. आणि जो देवाचं भजन करीत नाही तो कोण सुखी झाला सांगा? आणि देवाचं भजन करणारा कोण वायाला गेला? कारण आनंदानं शरीर सोडलं त्यानं. अजून पहा तुम्ही, ज्यानं आयुष्यभर परमार्थ केला तर त्याचं शरीर आनंदाने सुटत. आणि जो नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. हा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. हा सांग, ऐकला असला तर. देवाचं भजन करून कोण वायाला गेला आणि संसार करून कोण कामाचा आला समजा, किंवा उपयोग काय झाला कोणाला संसार करून. पण तरी पण माणसं संसारातून निघत नाही, किंवा या माईक पदार्थावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. राहू द्या जवळ, सगळं असू द्या, परंतु याच्यामुळे मी चांगला आहे असं म्हणू नका. हे रे ते माईक दुःखाची जनते. मग काय काय माईक हे? आपल्या जवळचं सगळं धन कसं आहे? माईक आहे. आपला प्लॉट कसा आहे? माईक आहे. आपली संपत्ती कशी? माईक आहे. आपली सर्व इस्टेट कशी? माईक आहे. आपलं गणगोत कसं आहे? आपली बायको पोरं, एवढंच नाही, आपलं शरीर कसं आहे? माईक आहे. माईक शब्दाचा अर्थ हे जाणार आहे, काही काळापुरतं आहे आणि हे जाणार हे नाही. तरी संसार जाईन रया, कारण संसार हा जाणार आहे आणि आपण त्याला धरलेला आहे. आणि जे बुडायला लागलं त्याला आपण सोडून द्यावा, नाहीतर मग त्याच्या संग आपण बुडतो. तसं किती पावणारा असला पण दगड जर बांधला कमरेला तर तो बुडाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा संसार रूपी दगड आपण त्या ठिकाणी धरलेला आहे. मग त्याला आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण बुडालेलो आहे. म्हणून आपल्याला जर बुडायचं नसलं तर आपण या दगडाला, ह्या जड वस्तूला सोडून द्या, कारण हे बुडालेलं आहे आणि आपल्याला घेऊन बुडल. म्हणून संसारामध्ये जर तरायचं असलं तर देवाचं भजन करा, कारण नाव धरा. कोणती नाव धरा? हरिनामाची नाव धरा. त्या नावेत बसून, जसं पैलतीराला जायचं असलं तर नावेत जर बसून गेले तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रयास नाही बरं का. अशा प्रकारचे हरिनामाचे नाव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागले हरिपाठामध्ये की ही तुम्ही धरा, आणि जर का तुम्ही ह्या नादी नसले तर मग तुम्ही पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे, अभक्ताशी, कारण पाप तुम्हाला सोडणार नाही. कारण का? तर तुम्ही देवाला धरलं नाही. तुम्ही देवाला जोपर्यंत धरीत नाही तोपर्यंत पाप तुम्हाला सोडित नाही, असं महाराज सांगायला लागले. म्हणून पापाला सोडायचं असलं तर देवाला धरा, आणि देवाला धरलं की पाप तुमच्यापाशी राहणार नाही. जसं त्या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशात जो आला त्याला अंधाराची भीती नाही, त्याला रात्र सुद्धा राहणार नाही. तसं जो देवाकडे आला त्याला दुःख राहणार नाही, दुःखाचं कारण अज्ञान सुद्धा राहणार नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही देवाची संगती द्या. देवाची संगती म्हणजे काय? तर आपल्याला वाटतं देवाची संगती कशी करता येणार आपल्याला, पण देवाचे भजन करणं हे देवाची संगती आहे. तुझी या संगती झाली आमचे निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कारण मला सांगते की आम्हाला देवाची संगती झाली, आम्हाला जे पाहायला भेटलं नाही ते सुख त्या ठिकाणी आम्हाला आता भेटलं.
किंवा जे सुख आम्ही ऐकलेलं नाही, जो आनंद तो आम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी बघायला भेटला. असं देवाच्या संगतीचं सुख त्या ठिकाणी आम्हाला भेटलं. आणि देवाची संगती करणं म्हणजे देवाचं भजन करणं. कारण आता जर आपण देवाचं नाव घेतलं तर आता आपण देवापाशी आहे, आता आपण देवाच्या जवळ आहोत. कारण का, आपण त्याचं नामस्मरण जर केलं तर, आणि प्रत्येकाला त्याचं नामस्मरण करता येतं. कुठं करता येतं? कुठं असू द्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता, हरी बोला एकांती लोकांती देह त्यागांती. म्हणून कोणता बी कृत्य करताना तुम्ही हरीचं भजन करी जा. कारण हरीचं भजन करणारा धन्य असतो. जो देवाचं भजन करतो तो खरोखर भाग्यवान आहे. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले, जर तुम्ही भजन जर नाही केलं देवाचं तर पाप तुम्हाला गवशी. म्हणून जसं समुद्रामध्ये जर नावेचा उपयोग तुम्ही नाही केला तर निश्चितच तुम्ही समुद्रामध्ये बुडता. म्हणून पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांशी. आता नाही जशी भक्ती, ज्यानं देवाची भक्तीच नाही केली तर तो पापी, पतित आहे, अभक्त आहे आणि तो भाग्यहीन आहे. म्हणून संसारामध्ये बरेच लोक स्वतःला धन्य समजतात. आमच्यापाशी वैभव आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, आम्ही सुखी आहोत, आम्हाला पोरं सोरं आहेत, आम्हाला धन दौलत आहे, आम्हाला अशा प्रकारचा पद प्रतिष्ठा आहे, आम्ही शहाणे आहोत, आम्हाला 4 लोक मानतात, आम्ही चांगले आहोत, आम्ही सुखी आहोत, आमच्याकडे सुखाची साधने आहेत. परंतु हे काही सुखाची साधनं नाही. भाषिक संसार, कुंकडची वारं, कुंकड किरण काही सांगता येत नाही. कारण हा सर्व प्रपंच वाऱ्यावर आहे. कारण देहच वाऱ्यावर आहे बरं का. देहच या ठिकाणी, देहातलं वारं गेले की समजा त्या ठिकाणी थांबणार आहे. म्हणून स्वतःला ह्या सर्व माईक पदार्थामुळे धन्य म्हणू नका. नाहीतर कोणी भेटलं की मग विचारतं काय करता, काय तुमच्या जवळ, हे सगळं त्याला सांगावं लागतं. आपली ओळख कशावर? मग यांच्याकडे 10 बंगले आहेत, यांच्याकडे 4 गाड्या आहेत, यांच्याकडे शेती, यांच्याकडे काहीतरी इस्टेट आहे, काहीतरी पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, याच्याहून याची ओळख. पहा, आता या जड पदार्थ आहेत, खोटे पदार्थ आहेत, म्हणून तुकाराम महाराज याला महत्व देत नाही. कारण हे असणं म्हणजे स्वतःला दैववान समजित नाही. तर दैववान कोणाला समजते की भाग्यवंत कोणाला समजायला लागले, तेची पुण्यवंत, तेची परोपकारी. कारण ते भाग्यवान आहेत, ते शहाणे आहेत. कारण जे देवाच्या नादी लागले ते, कारण ती शाश्वत संपत्ती आहे, न संपणारी संपत्ती आहे. देव म्हणजे कसा आहे? शाश्वत वस्तू आहे. आणि देवाला सोडून सगळं नाशिवंत. हे रे ते माईक दुःखाची जनती. एका शब्दात तुकाराम महाराज सांगते, येर म्हणजे प्रपंचाकडे बोट केलं. अरे याच्यामुळे तुम्ही स्वतःला धन्य समजायला लागले. यासाठी तुम्ही या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी खटपट करायला लागले किंवा सुखी व्हायचा प्रयत्न करायला लागले. तो प्रपंच कसाही शाश्वत नाही बरं का. लटका व्यवहार सर्व संसार वाया रदार हरिविना. म्हणून या ठिकाणी स्वतःला धन्य म्हणायला लागला आणि स्वतःची ओळख म्हणजे हा प्रपंच दाखवायला लागला. परंतु या ठिकाणी तू अशा प्रकारचा भाग्यवान नाही बरं का. जर का त्या ठिकाणी देवाचं भजन नाही केलं तुला आम्ही भाग्यवान म्हणणारच नाही. कारण भाग्यवंत तेच आहेत. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. कारण त्या पंढरच्या रायाला, त्या भगवंताला, त्या हरीला जे शरण गेले त्याला आम्ही भाग्यवंत म्हणू, त्याला आम्ही सुखी म्हणू, त्याला आम्ही शहाणे म्हणू. कारण त्यांच्या मागे आम्ही जाऊ. कारण त्यांनाच मार्ग गवसाला. कारण ते खऱ्यावर आहेत, बाकीचे खऱ्यावर नाहीत. त्यांना धन्य म्हणता येत नाही, त्यांना शहाणे म्हणता येत नाही. म्हणून देवाचं भजन कोणाला करता येत नाही, देवाचं नाव कोणाला घेता येत नाही. मग देवाच्या नादी लागणं म्हणजे काही एखाद्या कार्यक्रमाला पट्ट्या देणं, तिथं आपलं नाव टाकायचं सांगणं, असं नाही म्हणले ते म्हणले देवाचं भजन करणं म्हणजे नामस्मरण करणं. कारण मुखी नाम हाती मोक्ष, हे काही बाकीच्या गोष्टी करणं. परंतु सगळं करीत असताना आपलं नाव लपून ठेवणं. कारण देवानं आपल्याला सगळं दिलंय, पण याच्यावर नाव टाकून दिलं का? नाही दिलं नाव टाकून. हे डोळे तुम्हाला सप्रेम भेट, रावसाहेब भाऊ तुम्हाला 2 डोळे दिले, हे तुम्हाला सप्रेम भेट. हे शरद महाराज तुम्हाला कान दिले 2, हे भगवंतासारखे तुम्हाला सप्रेम भेट. असं लिहून तर पाटील नाही ना. हे त्या ठिकाणी शरीर दिलं, हे सगळं काही त्या कल्पना मावशीला सप्रेम भेट दिलं, असं काही पाठीलं काही देवान लिहून तुम्हाला? असं काही नाही पाठीलं. कारण का? हे सगळं त्या ठिकाणी ईश्वराला वाटतं हे माझे. मग तसा जर आपल्याला देव जर माझा वाटला दादा, तर मग आपल्याला वाटन का की मी देवाचं केलं म्हणून? नाही वाटत. म्हणून त्या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत, कारण आपला देव आवडायला लागलाय. कारण खरोखर
धन्य आम्ही जन्म आलो. कारण ज्याला देव आवडतो तो खरोखर भाग्यवान. ज्याला संसार आवडतो का तो पापी असतो बरं का. ज्याला देव आवडतो का तो पुण्यवान आहे. म्हणून आपण पुण्यवान आहात कारण आपला देव आवडायला लागला. परंतु असं नाही तर सर्व काळ देव आवडा. कारण सर्व माझा काळ तुझ्या चिंतने नामा संकीर्तने गोविंदाच्या. माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात गेला पाहिजे. कारण मला देवाला मागणं मागे देवा. कारण देवाला काय मागावं ही अक्कल सुद्धा संतांकडून शिकावं लागत असते. देवाला काय मागितलं तुकाराम महाराज देवाला म्हणते, देवा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा. मग देवाला काय मागितलं पाहिजे सांगा कोणतरी उत्तर. वंदनाताई काय देवाला काय मागितलं पाहिजे? कारण हे ऐकणारे लोक मला वाटते बरेच काही तिकडं नुसतं इकडं लावून ठेवित असते ना, ऐकत असते ना, असं वाटायला लागलं मला. नाही ऐकतोय महाराज. आहे आम्ही समोर जरा काम सांगितलं म्हणजे आता कसं असतं आम्हाला आम्हाला काय माहिती बोलल्यावर. नाही देवाला दुःख मागितलं पाहिजे जे कोणतेही मागितलेलं आहे. त्याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हा असं थोडस बोललं म्हणजे आम्हाला वाटतं आहे दादा ऐकायला लागलं. ऐकायला सांगता आपल्याला समोर आमच्या कोण दिसलं नाही ना आम्हाला कोणता कसं पण आता रावसाहेब बोलले देतेच फक्त. आता सर्वांनी शक्यतो व्हिडिओ ऑन करून ठेवा. म्हणजे शक्य असेल त्यांनी, ज्यांना शक्य नाही त्यांनी ठीक आहे, जे समोर बसलेत त्यांनी तरी ठेवावा. देवा तुझा विसर न व्हावा. देवाला काय मागितलं मग? दान मागितलं. पण कोणतं दान मागितलं? न लगे धन संपदा संत संगी. संपदा संत संग देगा सदा नेहमीच कार्य म्हणले संताची संगती द्या. आता संताची संगती म्हणजे काय की संताची संगतीमध्ये आपण जर संताच्या संगतीमध्ये आलो तर आपल्याला सहज आपलं भजन होत असत. जसं त्याने हरिहरी म्हणलं की आपण सुद्धा त्यांच्या सोबत असलो की आपण सुद्धा हरिहरी म्हणणारच नाव. कारण सहज व्हायला नाही, काही प्रयास लागाले का. पण आपण घरी एकटे म्हणतो का. पण चार चौघामध्ये जर भजन चालू असलं तर सहज आपल्या मुखाला सुद्धा हरिहरी म्हणायचं नसलं तरी हरिहरीच येतंय. अशा प्रकारचं होत असतं. नाहीतर म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे. प्रल्हादानं काय केलं की त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपल्या बापाच्या विरोधात उभा राहिला. कारण तो म्हणला की मला त्या ठिकाणी भजन करू देत नाहीत, परंतु मी माझ्या वडिलाच ऐकणार नाही. मी काय करीन भजनच करीन. कोणासंग विरोध केला? राजा संघ विरोध केला. पुन्हा राजा काय साधा नव्हता तो, ज्याची सत्ता त्या ठिकाणी स्वर्गात सुद्धा होती, देवलोक सुद्धा भेट होते, तरी पण त्या ठिकाणी विरोधात गेला. कोणासाठी? सगळा काही दुःख संकट सोसले पण देवामुळं. म्हणून त्या ठिकाणी देवाला प्रिय झाला तो. म्हणून प्रल्हादाचं वर्णन हरिपाठात सांगितलं. पुढच्या अभंगात येणारच आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. कारण काय त्यांची भक्ती असं की देवामुळं कोण दुःख सोसायला हो, देवामुळं कोण आपत्ती. कारण आजच एक वकील साहेबाचा फोन आला की ते नांदेडचे होते की ते मला म्हणले की माझ्यासोबत तुम्हाला मी दुपारी फोन केला पण माझ्यासोबत त्या ठिकाणी माझे बंधू होते म्हणून तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणलो नाही. मी म्हणलं रामकृष्ण हरी म्हणले नाही म्हणजे ते म्हणले आमच्या बंधूला आवडत नाही रामकृष्ण हरी म्हणणं. म्हणजे आपण सर्वांच्या भिडात जातो पण प्रल्हादाने सगळ्यांचा विरोध सहन करून त्यानं काय केलं, देवाचं भजन केलं. आवडत नसून बापाला आवडत नव्हतं देवाचं भजन करणं, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काय झालं की त्यानं भजनच केलं. ते मला जे होईन ते होईन, देवाचं भजनच करू. कारण याच्यासारखा फायदा कशात नाही. आणि ज्याला कळालं की देवाच्या भजनामध्ये फायदा आहे तर तो भजन सोडितच नाही. किती दुःख त्या ठिकाणी येऊ द्या पण माझं होतं का विपत्ती. तुकाराम महाराज म्हणले किती दुःख आले येऊ द्या अजून दुःख, परंतु मी भजन सोडणार नाही. कारण मला माहिती आहे देवाच्या भजनात किती सुख आहे, किती फायदा आहे.
मग होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती, म्हणून जे माझे भक्त असते किती जरी दुःख झालं तरी पण त्या ठिकाणी देवाला सोडित नाही बरं. ही देवाची भक्ती आहे, त्याला म्हणायचं प्रेम. येऊ द्या काही संसारामध्ये काही होऊ द्या, त्यांचं घरातले 6 माणसं एका सोयीने मेले. एवढंच नाही, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न करिता मेले. अन्न करता त्या ठिकाणी घरातले माणसं मेले. एवढंच नाही तर सर्व काही विपत्ती त्या ठिकाणी आली संसारामध्ये, त्यांच्या सर्व काही दुःखी त्यांना प्राप्त झाली, परंतु त्यांनी देवाचं भजन सोडलं नाही. का तर त्या ठिकाणी त्यांना वाटलं यम लब्धाचा प्रेम लाभ मन्यतेम नादिकम सतः यस्मिन स्थितेन दुःखेन गुरुणापे विचारले ते. त्यांना कळालं की या लाभासारखा लाभ कोणताच नाही, यासारखा फायदा कोणताच नाही. ज्याच्यामध्ये जास्त फायदा असेल ते आपण सोडित नसतो. कारण संसारामध्ये कोणता तरी फायदा मिळाला तर मरणारा फायदा आहे बरं का. आणि मरणारा म्हणजे फायदा असतो का, तर नुकसानच असतं. संसारात मरणाला सोडून एक वस्तू नाही, सगळ्या वस्तू मरणार आहे. काही बी घ्या तुम्ही, मरण मरण मरण, सगळ्यामध्ये काय मृत्यू आहे. आणि मरण आपल्याला आवडत नाही. सगळ्यात वाईट काय मरण. ते मरण आवडत नाही. संसारात सगळं मरण आहे. आणि परमार्थामध्ये देवाकडे गेले की न मरण कळत. देवाकडे गेले की देव जो देवाकडे जाईल त्याला देव मरूच देत नाही. मरण माझे मरून गेले मजला केले अमर. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आपल्याला वाटतं आपण मरू नये. एकमेव इच्छा आहे आपण मरू नये. आणि देवाकडे गेले की मरण येत नसतं, कारण मरण हालकडच मरून जात असतं. सगळ्यात वाईट म्हणजे काय मृत्यू आहे. आणि मृत्यू सारखं वाईट काहीच नाही. सगळ्यात वाईट असं मृत्यू. आणि मृत्यू सारखं जर दुःख आपल्याकडे येत नाही म्हणल्यावर कोणतंच दुःख आपल्याकडे येत नाही बरं. कारण सगळ्या दुःखाची सीमा शेवट म्हणलं तर मृत्यू आहे. कारण याच्या पलकड याच्याहून जास्त दुःख कोणतं नाही. ते सुद्धा दुःख आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, एवढा नामाचा प्रभाव आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगते मरण माझे मरून गेले. कारण त्यांच्याकडे बल कोणतं आहे तर नामस्मरणाचं बल आहे. नामाच्या बळी न भेऊ कळी काळा. नामाच्या बळानं आम्ही कळी काळाला सुद्धा भेणार नाही, एवढी शक्ती आमच्यामध्ये आली. कारण नामाचा काय प्रभाव आहे. म्हणून जो देवाचं नाव घेतो तर तो सर्वांगानं संपन्न आहे. किंवा त्यांच्याकडं सगळ्या संपत्ती आहेत. कोणाकडे आहेत देवाचं भजन करणाऱ्याकडे आहे. सर्वांगानं संपन्न आहे, तो परिपूर्ण आहे. कारण तो समाधानी आहे. म्हणून त्यांना देवाचं भजनच केलं पाहिजे. आणि हा भजन करण्याचा योग आहे कोणला आहे तर आपणाला आहे. आपण कुठं आलो अशा जागेवर आलो. आता देव मिळण्याचा कळण्याचा योग आलेला आहे. दुसऱ्या देहामध्ये देव मिळविण्याचा आणि देव कळण्याचा योग नाही तर त्या ठिकाणी संसार करता येतो. इथं संसार नाही करता येणार तितका मनासारखा आपल्याला, पण देव कळतो आपल्याला, देव मिळवतो इथं. म्हणून देव मिळण्याचा आणि देव कळण्याचा योग आपल्याला आलेला आहे. म्हणून आपण देवाची प्राप्ती करून घेणं हा शहाणपणा आहे. म्हणून तो शहाणा तुकाराम महाराज सांगते अभंगामध्ये गुरु परंपरेच्या की शहाणा तो धनी हित असे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी हित असे. म्हणून स्वतःला आपण संसारामुळं आता लोक समजित जरी असलो तरी पण स्वतः आपण शहाणे म्हणू नका आतापासून तरी. का म्हणू नका, आम्ही काहीतरी चांगलं केलं आणि त्याच्यामुळे आम्ही चांगले असं वाटूच द्यायचं नाही आता. कारण याच्यामुळे आपण चांगलं नाही तर संसार करून आपण मूर्ख झालो असं वाटलं पाहिजे. संसार करून आम्ही शहाणे नाहीत तर संसार करू करू आम्ही मूर्ख झालो, देवापासून दुरावलो. वास्तविक आपण देवाचं भजन केलं ना आपण शहाणे आहोत. कारण देवाचं भजन करणारा शहाणा असतो. आणि जो देवाचं भजन करेन तो संसाराच्या पाशातून सुटत असतो. 4 लेकर बाळ आहेत, घरदार आहेत, संपत्ती आहे, स्टेट आहे, पैसा अडका आहे, मान्यता आहे. याच्यामुळे आम्ही शहाणे नाहीत. कारण हे सगळं मसन वाटेपर्यंत. स्मशान एक दिवस नाहीस होणार आहे आणि आपलं कोणी राहणार आहे काही काळापुरते. याला काळ आहे आणि याला काहीतरी मर्यादा आहे. आणि आपण खरे आहोत, आपण देवाचे आहोत असं जर आपल्याला कळालं तर आपण काळाच्या पाशातून बाहेर पडलो
आणि संत आपल्याला काळाच्या पाशातून काळाच्या तडाख्यातून बाहेर टाकीत असते. नाहीतर मग प्रत्येक जन्मामध्ये या ठिकाणी काळ नेणार आहे. शरीर भेटणार आहे पण काळ नेणार आहे. पण आता शरीरच भेटलं नाही पाहिजे आम्हाला, कारण प्रत्येक जन्मात जन्म आहे आणि मरण आहे, जन्म आहे आणि मरण आहे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजिती, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोशी. तुकाराम महाराज सांगते, आम्ही देवाला शरण गेलो याचा अर्थ आम्हाला जन्म मरणाचं दुःख सहन होत नाही. किती बऱ्या जन्मायचं, किती बऱ्या मरायचं, अशा प्रकारच्या दुःखाची परंपरा नष्ट व्हावा, दुःखच जावा, यासाठी आम्ही देवाकडे आलो. देवाकडे आलो म्हणजे काय केलं, आम्ही देवाचं भजन करतो. आता आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी आहेत कोणामुळं, देवाचं भजन करतो म्हणून. आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी सुखी व्हायचं असलं, देवाचं काय करा, भजन करा. कधी करा, आता करा. कुठं करा, इथं करा. कोणी करा, तर ज्यांना ज्यांना मनुष्यदेह भेटला त्यांनी करा. काही काही माणसं मोजीत आहेत, आम्ही इतकं देवाचं नाव घेतलं, तितकं घेतलं. मोजायचंच नाही, देवाचं नाव घेत राहा नुसतं. कारण देवाचं भजन किती बी करा, अखंड स्मरा राम राम, अखंड. कारण खंडन नका पडू देऊ देवाच्या भजनामध्ये. जेवढं आपण देवाचं भजन करतो तेवढं या ठिकाणी आपण आईशी जोडी करा, रामकंठी धरा, तेने तुटेले फेरा 84चा. अशा प्रकारची जोडी करा. जोडी करा म्हणजे अशा प्रकारची संपत्ती जोडा, अशा प्रकारचे या ठिकाणी साधन संपत्ती निर्माण करा, तयार करा, की तेने करून आपण या भवसागरातून तरुण जाणार. म्हणून हीच देवाचे भजन सदा राहे समाधान. किंवा आता आपण अभंग मानला, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवाचे गुण वर्णन करणं याच्यामध्ये आयुष्याचा काळ गेला पाहिजे आपला. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या, की देवाच्या भजनामध्ये आपला पूर्ण काळ गेला पाहिजे. असू द्या संसार, पण संसाराचे काम असे झाले पाहिजे की देवाचे भजन करता करता झाले पाहिजे. असा काही सराव करायचा की सर्व काही काम करीत असताना सुद्धा देवाचं भजन, देवाचं नाव आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे, तर जसं ड्रायव्हर असतो तर ते त्या ठिकाणी गाडी चालवितो आणि शेजारी माणसाला पण बोलतो, पण मुख्य लक्ष कोणकडे असतं, गाडीकडे असतं. तसं आपण मुख्य लक्ष परमार्थाकडे ठेवून गौण वृत्तीनं तो जसा त्या ठिकाणी इतर माणसाला बोलतो, तशा प्रकारचा आपण सुद्धा मुख्य वृत्तीनं परमार्थ म्हणजे आपलं लक्ष लावून राहा गोविंदी गा राम राम स्मराधी. मुख्य वृत्तीनं देवाचं नामस्मरण करून आपण या ठिकाणी इतर व्यवहार गौण वृत्तीनं केलं तर हरकत नाही, परंतु मुख्य वृत्तीनं काय करा म्हणले, राम राम स्मरा, देवाचं भजन करा म्हणून या अभंगात सांगायला लागले. आणि जर का देवाचं भजन तुम्ही करीत नसला तर हरीशी न भजत दैवहत, म्हणून स्वतःला तुम्ही किती भाग्यवान म्हणा, कशामुळे तरी आम्ही चांगले म्हणा, परंतु तुम्ही चांगले नाहीत, कारण ते तुमच्याजवळ उद्या राहणार नाही. काही काळानंतर ते आपल्या जवळ राहणार नाही. म्हणून आपण कसे आहोत, तर भाग्यवान नाहीत. जो देवाची भक्ती करीत नाही तो खरोखर भाग्यवान नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कायचा दयाळ पावे हरी. पुढे सांगायला लागले की या ठिकाणी भक्ती वाचून हरीची प्राप्ती होणार नाही. कारण भक्ती नाही केली तर देवाची प्राप्ती होणार नाही. म्हणून देवाची प्राप्ती होण्यासाठी भक्ती करा. भक्ती करा म्हणजे देवासंग जमून घ्या. आपण जमून घ्यालो संसारासंग, आता संसारासंग जमत का जीवाचं, आणि जमलं असतं तर दुःख झालं असतं का? कारण संसाराचं आपलं जमतच नाही. आपण आशेनं संसार करतो, आपल्याला वाटतं सुख भेटन, वाट पाहता पाहता म्हातारपण आलं आणि एक दिवस शरीर सुटत, पण सुखाची ना आपली भेट होत नाही. कारण संसारात सुख नाही, कोणाला भेटलं नाही. म्हणून या ठिकाणी अनंत वाचाळ बरळती बरळ, भक्तीशिवाय सुख नाही. कारण भक्ती आपल्याला करता येते आणि भक्ती नाही करणारा पशुपेक्षा हीन आहे. भक्तीविना पशु कशाशी वाढला, सटविना नेला कैसा नाही. काय माये गेली होती भूतापाशी, अरे नय मुखाशी अरे मुढा. भक्ती नाही करणारा कसा आहे, पशुपेक्षा हीन आहे. काय माये गेली होती भूतापाशी. एकनाथ महाराज सांगते
की भक्ती नाही करणारा म्हणजे त्याची आई या ठिकाणी भूतासंग संबंध आले काय? कारण असा प्रश्न करायला लागली, काय माये गेली होती भूतापाशी, अरे नाही मुखाशी, अरे मुडा पातके करिता. कारण तू आता पाप करशील पण त्या पापाचे परिणाम तुला फेडावं लागणार आहे. म्हणून पापच झालं नाही पाहिजे आपल्याकडून. याच्या करता आपण देवाचं भजन केलं पाहिजे. आणि देवाचं भजन नाही करणारा कोण सगळे पाप होत असते. पापाशिवाय काही होतच नाही त्याच्याकडून, सगळे पाप होते. कोणाकडून? जो देवाचं भजन करीत नाही आणि त्याचे सगळेच पाप जाते. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जाती न लयाशी क्षण मात्रे. कारण जो देवाचं भजन करतो त्याचे सगळेच पाप जाते. जो देवाचं भजन करीत नाही तो सगळ्यात मोठा पापी आहे. शेवटी सांगायला लागले, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा स्वयंप्रकाश असून तोच माझे सर्वस्व आहे. तोच एकटा सर्वांच्या ठिकाणी पूर्णत्वाने नांदत आहे. कारण आत्मा कसा आहे? सर्वांच्या ठिकाणी पूर्णत्वाने नांदायला लागला. पूर्णत्वाने म्हणजे काय? सर्व ठिकाणी आत्मा आहे, सर्व ठिकाणी देव आहे, आत्मरूप आणि परमात्माच आहे. कारण देव कसा आहे? सर्व ठिकाणी आहे, कुठं नाही. आणि तोच आत्मा आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये देव नाही का? हरिपाठात सांगितलं नाही का? सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. कारण देवानं आपल्याला सोडलं नाही. देव कुठे? सर्वांच्या हृदयामध्ये आहे, सगळीकडे देव आहे. म्हणून सगळीकडे देव आहे, सर्व ठिकाणी देव आहे. आणि अशा प्रकारचं त्या देवाला काही ठिकाण नाही, इथंच आहे आणि तिथं नाही असं नाही. म्हणून देवाची भक्ती जो करीत असतो तो देवाला सगळीकडे पाहत असतो. आता सूर्य काय एकाच गावाचा आहे का? एखाद्या गावाचा? तुमच्या गावाला आलो म्हणजे तुमच्या गावाचा सूर्य आहे का? पण तो सूर्य आमचा नाही का? मग तशा प्रकारचे देव कुठं नाही, कोणाला देव नाही, कोणाचा देव नाही, सगळे देवाचे आहेत. आणि सगळे देवात सामावलेत, सगळे त्या ठिकाणी सगळ्यावर देवाची सत्ता आहे. म्हणून या ठिकाणी त्या देवाचं भजन सगळ्यांना करावं. कारण जीव अवघे देव, सगळे जीव देवाचे आहे. म्हणून देवाचं भजन करणारा कधी अपयशी होत नाही. जो देवाचं भजन करीत नाही तो कधी यशस्वी होत नाही. देवाचा भजन करणारा कधी वायाला गेला नाही. आणि देवाचा भजन करीत नाही तो कधी सुखी झाला नाही. म्हणून सुखी व्हायचं असलं तर देवाच्या नादी लागा. आणि जर दुःखी राहायचं असलं तर मग चाललाय संसार. कारण संसारात दुःखाशिवाय तर कोणाला काही भेटलं नाही. म्हणून दुःखी व्हायचं का सुखी व्हायचं? म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी, म्हणून इथंच त्या ठिकाणी सांगायला लागले, तुम्ही काय म्हणा गड्या? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कारण देवाचं भजन केलं तर तुम्ही आनंदी होता. कारण ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गद जपाधी. पुढे सांगायला लागले की ते नाम कसं आहे? सोपं आहे, सद्गद. कारण प्रेमानं भजन करा, आनंदानं देवाचं नाव घ्या. आणि देवाचं नाव घेणारा आनंदी होत असतो. कारण देवाचं नाव घेतलं ना, आतापर्यंत ज्याला आनंद भेटला त्याने देवाचं भजन केलं म्हणूनच भेटला आनंद. इथं झाला माझे म्हणे. का आनंद झाला? तर देवाच्या भजनानं आम्हाला आनंद झाला. का सुखी आहेत आम्ही तेने सुखी. म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो गाथ्यामध्ये एक विषय आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा तुकाराम महाराज सुद्धा सांगते की शिवाजी महाराज आल्यानंतर शिवाजी महाराजाला त्याने सांगितलं की आम्हाला ह्या धनानं संपत्तीनं सुख होणार नाही. आम्हाला जर सुखी करायचं असलं तर तुम्ही देवाचं नाव घ्या. तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर आम्हाला सुद्धा आनंद होईल आणि तुम्हाला सुद्धा आनंद होईल. कारण देवाचं नावच या ठिकाणी सुखी करणार आहे. आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही देवाचे म्हणून घ्या स्वतःला देवाचे म्हणा. स्वतःला मी कोणाचं तरी म्हणू नका, मी राजा आहे असं म्हणू नका, मी देवाचा आहे म्हणा. असं तुकाराम महाराज शिवाजी महाराजाला शिकविते आणि म्हणते तुम्ही कंठामध्ये तुळशीची माळ घाला. कारण तुळशीची माळ घालणं म्हणजे ह्या देहावर तुळशीपत्र ठेवणं म्हणजे देह देवाला समर्पण करणं. समर्पण करणं शब्दाचा अर्थ देह देवासाठी वापरणं. तुळशीपत्र ठेवलं म्हणजे आता ते त्याला अर्पण केलं आणि त्याला अर्पण केलं म्हणजे त्याच्या कामात वापरणं, आपल्या कामात नाही वापरणं. देवा कारणे भाव तस्मात.
किंवा देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अवघा. तुका म्हणे आनंद आनंद होईल, पण आपण देवाला देत नाहीत. पण काय द्या म्हणले, देह सुद्धा देवासाठी वापरा, सर्वस्व देवाला अर्पण करा. सर्वस्व हा जीव ठेविना चरणी, मी सगळा जीव त्या परमात्म्याच्या ठिकाणी वाहीन. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न माग देईन. जे देवाचे भक्त असते ते देवाच्या ठिकाणी सर्व जीव भाव अर्पण करते, पण देवाला काही मागित नाही. जो देवाला काहीतरी मागतो तर तो देवाचा भक्त नाही, तो संसाराचा भक्त आहे बरं का. तुकाराम महाराज देवाला मागते, पण काय मागते आपण पाहिलं की देवाला असं काय मागते की पुन्हा 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 आपलं लक्ष देवाकडे गेलं पाहिजे, पुन्हा पुन्हा देवाचं भजन झालं पाहिजे. कारण मला तेच दे देवा, हेच दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, मला तो विसरूत नाही. अशा प्रकारचं देवाला मागणं करते. कारण देवाला मागा, पण काय मागा की देवाचं भजन, देवाचं नाम मुखावाट आलं पाहिजे, देवाचं स्मरण झालं पाहिजे, संतांची संगती झाली पाहिजे. अखंड दया तुझी प्रीती, मज दे दयाची संगती. तुकाराम महाराज देवाला म्हणते मला ती संगती दे की अखंड, कारण खंड नाही, जे नेहमी तुझे भजन करते, नेहमी तुझे गुणगान गाते. कारण नेहमी देवाच्या वाव्या गा, देवाचं भजन करा, देवाला म्हणा मी तुझा आहे, मी तुझा आहे, मी तुझा आहे. आपण कोणाचे आहोत? देवाचे आहोत. असं नेहमी देवाला म्हणत राहा. असं जर म्हणत राहिले एक दिवस तो म्हणीन खरोखर माझा आहे. कारण आपण 1000 वेळेस म्हणलो तरी पण एखाद्या वेळेस त्याला त्या ठिकाणी वाटांना इतक्या वेळेस यो मी तुझा आहे, तुझा आहे, तुझा आहे म्हणायला लागला तर एकदा तरी म्हणीन ना खरोखर हो माझा आहे, माझा आहे तो. आणि त्यानं का आपल्याला माझं म्हणलं रे, म्हणलं की आपलं काम झालं, आपलं काम बनलंच. कारण त्यानं फक्त आपल्याला माझं म्हणायला पाहिजे. मग याच्यासाठी मग आपण नेहमी त्याला माझा आहे विठ्ठल, माझा माझा माझा, किंवा देव माझा मी देवाचा, आपुला तो एको, अशा प्रकारचं नेहमी आपण त्या संघ संबंध जोडा. आणि त्या संघ संबंध जोडायसाठी आपले पहिले संबंध या जगासंग, हे माझं, बायको माझी, पोरग माझं, घर माझं, संपत्ती माझी, हे माझं, ते माझं, ते माझं, हे माईक पदार्थ आहेत, हे आपले नाही, हे काल्पनिक आहेत असं समजून हे तात्पुरते आहेत. आणि हे सुद्धा सगळं देवाचंच आहे बरं का, ह्या सगळं देवाचं आहे असं समजून आपण सुद्धा देवाचे होऊन राहा. देवाचे होऊन राहिले की मग त्या ठिकाणी देव आपल्यापासून जाणारच नाही. कारण आपण जर त्याला माझं माझं म्हणल्यावर त्याला सुद्धा त्या ठिकाणी अंतःकरणात वाटन की इतकं त्या ठिकाणी माझं 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 म्हणायला लागला, मग त्यात सुद्धा मन या ठिकाणी होईल की आपण सुद्धा याचे आहोत, अशा प्रकारचे त्याला वाटन. म्हणजे आपण सुद्धा काय करा, त्याचे व्हासाठी त्याला माझे माझे म्हणा. आपण जर त्याला माझं म्हणलं की तो आपला होणारच. अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबर आहे सांगायला लागले. म्हणून तुम्ही हरिमुखी म्हणा तुम्ही देवाचं नाव घ्या. आणि अशा जर देवाचं नाव घेतलं तर मग त्या पुण्याची गणना कोण करी, ते किती पुण्य झालं याची मोजमाप होणार ना, इतकं पुण्य व्हावं लागलं आपल्याकडून नुसतं देवाचं नाव घेतलं ना. अशा प्रकारच्या ठिकाणी आता आपला वेळ झाला, आपली सेवा समाप्त झाली. आपण आता पसायदान घेऊ. सर्वांनी आता पसायदान म्हणले. आता विश्वात्मके देवे म्हणा, येणे वाघ यज्ञ तोषावे, तो सोनी मनुजावे पतायतानवे. जे गळाची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो. भूतका परस्परे पुरो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, तुझे वांचून तुझे लावून वर्ष सफल मंगळी विश्वनिके अनावर्त भूमंडळी भेटतो तयाभूता. चैतना चिंता मनीचे गावो. बोलती जे अर्णवो पियुषांचे चंद्र हे आलांचन. हे सर्वही सदा सज्जन स्वैरे होती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीने लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय आवे जे थमने श्री विश्वेश्वरावो.
हा होईल दान पसावो, येणे वर ज्ञान देव सुखया झाला, येणे वर ज्ञान देव सुखया झाला, येणे वर ज्ञान देव सुखया झाला. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी.